पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. महावितरण विरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका. अधिकाऱ्यांना धारेवर धरत कार्यालयातच दिला ठिय्या. सोलर ग्राहकांच्या अतिरिक्त वीज बिलांच्या तक्रारींनंतर महावितरण उभारणार स्वतंत्र तक्रार कक्ष. 25 जुलैपर्यंत तक्रारी नोंदवण्याचे आवाहन. सौर ऊर्जा पॅनल बसवल्यानंतर देखील महावितरणकडून अतिरिक्त बिलाची आकारणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी बुलढाणा जिल्ह्यात केल्या जात आहेत आणि त्यामुळे या अतिरिक्त वीज बिलाच्या विरोधात आता भाजपा पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संतप्त झालेल्या ग्राहकांसह भाजपाचे जिल्हा सचिव संजय शिंगारी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत महावितरण कार्यालयातच ठिय्या दिला. त्यानंतर मात्र अतिरिक्त बिलाच्या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणकडून स्वतंत्र तक्रार कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सौर ऊर्जा असून देखील अतिरिक्त वीज बिल येत असलेल्या ग्राहकांनी 25 जुलैपर्यंत महावितरण कार्यालयात आपली तक्रार दाखल करण्याचं आवाहन संजय शिंगारे यांनी केले आहे. आता मग आपण केलेलं आहे तसं माझी गोष्ट आहे का? आपण असं केलेलं आहे ना, सरांना काय अर्थ आहे मला समजत नाही. अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या आणि माझी स्वतःची पण तक्रार होती. तर ती तक्रार देण्यासाठी, त्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आम्ही आज या महावितरणच्या कार्यालयात आलो होतो. प्रामुख्यानं सोलरचा विषय होता, कारण ज्यांनी सोलर या ठिकाणी लावलेले आहेत त्यांना अतिरिक्त बिल येत आहेत अशा त्या तक्रारी होत्या. मला पण अतिरिक्त बिल आलेलं आहे. तर हे सगळं समजून घेण्यासाठी की नियमामध्ये काय आहे काय नाही आहे, तर हेच आम्ही आज या ठिकाणी आपले अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री देशपांडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या चर्चेतून एक असं ठरलं की खामगाव शहरात अनेक लोकांच्या ह्या तक्रारी सोलरच्या संदर्भातल्या आहेत. तर आता उद्यापासून या ठिकाणी एक तक्रार कक्ष या ठिकाणी ते तयार करत आहेत. त्या ठिकाणी मी खामगाव शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो, मतदारसंघातल्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी आपण 25 जुलैपर्यंत खामगावच्या महावितरण कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात आपण आणून द्याव्यात.